तेरा नाम तेरा तेरा नाम पा सनातन धर्म पा अनूठी संस्कृति, मंदिरों मठों की अद्भुत परंपरा, प्यारा और इस अनोखी परंपरा की ऐतिहासिक सांस्कृतिक नगरी कोल्हापुर मां लक्ष्मी के सुप्रसिद्ध मंदिर से सुशोभित। आज जहां सिद्धगिरी मठ है, 1300 साल पहले यहां घना जंगल था। भगवान शिव के अनन्य उपासक आदि कांड सिद्धेश्वर स्वामी जी ने यहां अपना स्थायी आश्रम बनाया। उनके संरक्षण में यह पहाड़ी एक तपस्थली बन गई। दूर दूर से साधु तपस्वी आने लगे। वे यहां से ज्ञान ध्यान सीखते और फिर अलग अलग दिशाओं में जाकर काड सिद्धेश्वर मठ स्थापित करते। इन मठों को चर पीठ कहा गया, जबकि कनेरी वाले मठ को स्थिर पीठ माना गया। समय के साथ चर पीठ बनते और मिटते रहे, लेकिन कनेरी का मठ अपनी जगह पर कायम रहा। आदि काड सिद्धेश्वर स्वामी जी से लेकर आज तक 1300 वर्षों से मठ की परंपरा अखंड रूप से चल रही है। हिंदू धर्म के शैव मतावलंबियों में सिद्धगिरी मठ का महत्वपूर्ण स्थान है। 12वीं सदी में जब महात्मा बसवेश्वर ने लिंगायत संप्रदाय का पुनरुत्थान किया, तो उसे मठ की ओर से पूरा समर्थन मिला। जातीय भेदभाव और धार्मिक रूढ़ियों को तोड़ने में मठ हमेशा अग्रणी भूमिका निभाता रहा है। सिद्धगिरी मठ को चालुक्य, शिलाहार और मराठों सहित सभी स्थानीय राजाओं और सामंतों का संरक्षण मिला। मठ से उनके जुड़ाव को दर्शाने वाले बहुत से ताम्रपत्र और अभिलेख आज भी मठ में मौजूद हैं। 14वीं सदी में सिरसंगी देसाई ने सुरक्षा की दृष्टि से मंदिर के चारों ओर एक किलेनुमा दीवार बनवाई। 1947 में जब भारत आजाद हुआ, तो उस समय सिद्धगिरी मठ के मठाधिपति थे स्वामी मुप्पिन काड सिद्धेश्वर जी। उन्होंने मराठा संत सिद्ध रामेश्वर जी को अपना मोक्ष गुरु बनाया था, जो भाऊ साहब महाराज के शिष्य थे। आज मठ का जो भी औपचारिक कार्यक्रम होता है, उसमें 3 विभूतियों के चित्र अवश्य होते हैं। काठ सिद्धेश्वर परंपरा के अनुयायियों के लिए ये सभी महापुरुष अखंड श्रद्धा के केंद्र हैं। मुप्पिन स्वामी जी समय रहते अपना उत्तराधिकारी चुनना चाहते थे, लेकिन 75 साल की उम्र हो जाने पर भी उन्हें कोई उत्तराधिकारी नहीं मिल पाया था। एक दिन अचानक उनका ध्यान अपने एक युवा कन्नड़ अनुयायी पर गया, जो मठ में रहकर मराठी सीख रहा था।
सेल्स एंड मार्केटिंग में पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा हासिल करने के बाद मुंबई में अच्छी नौकरी मिले, इसके लिए उसे मराठी का ज्ञान जरूरी लगा था। लेकिन मठ में रहते हुए उसने मठ के काम इतनी मेहनत, ईमानदारी और लगन से किए कि मुप्पिन स्वामी जी मन ही मन उसे अपना उत्तराधिकारी मान बैठे। हालांकि उन्हें आशंका थी कि नौकरी की इच्छा लेकर मठ में आया युवक भला घर बार छोड़कर सन्यासी क्यों बनेगा। संशय दूर करने के लिए उन्होंने एक दिन युवक से पूछ ही लिया कि क्या तुम मेरे उत्तराधिकारी बनोगे। जवाब में हां सुनकर स्वामी जी को बड़ी राहत मिली और इस प्रकार मार्च 1989 में मुप्पिन स्वामी जी ने अपने युवा अनुयायी को स्वामी अदृश्य काड सिद्धेश्वर के नाम से सिद्धगिरी मठ का 49वां मठाधिपति घोषित कर दिया। स्वामी अदृश्य काड सिद्धेश्वर जी के मठाधिपति बनते ही मठ की सक्रियता अचानक बढ़ गई। अपनी पारंपरिक जिम्मेदारियों को निभाते हुए स्वामी जी ने कई नए क्षेत्रों में अपने कदम बढ़ाए। उन्होंने तय किया कि गरीबों के इलाज के लिए मठ की ओर से एक अस्पताल बनाया जाए। जब अस्पताल बनाने के लिए पर्याप्त संसाधन नहीं जुट पाए, स्वामी जी ने सीमित संसाधनों के साथ ही अस्पताल का काम शुरू करा दिया। लेकिन हुआ वही जिसका डर था। 2007 आते आते सारे पैसे खत्म हो गए, आसपास पानी के स्रोत सूख गए और काम ठप हो गया। इस विपरीत परिस्थिति में स्वामी जी के भीतर एक विचार कौंधा। उन्होंने सोचा कि क्यों ना महाराष्ट्र की पारंपरिक ग्रामीण संस्कृति को दर्शाने वाला एक म्यूजियम बनाया जाए। एक ऐसा म्यूजियम जो लोगों को लुप्त हो रही ग्रामीण संस्कृति से जोड़ कर रखे। स्वामी जी इस म्यूजियम को इतना अद्भुत और सुंदर बनाना चाहते थे कि लोग इसे देखने के लिए खुशी खुशी टिकट खरीदने को तैयार हो जाएं। धीरे धीरे स्वामी जी की कल्पना आकार लेती गई। असली गांव का माहौल तैयार करने के लिए आसपास के गांवों को मॉडल के तौर पर इस्तेमाल किया गया। मूर्तियों के चेहरे पर वास्तविक भाव लाने के लिए और गांव के परिवेश को एकदम असली दिखाने के लिए कलाकारों ने खूब मेहनत की। जब म्यूजियम बनकर तैयार हुआ तो लोगों ने उसे खूब पसंद किया। धीरे धीरे टिकट लेकर म्यूजियम देखने वालों की भीड़ मठ में उमड़ने लगी। म्यूजियम के जरिए मठ की आय का एक नया रास्ता खुल गया। लेकिन अस्पताल बनाने के लिए ये काफी नहीं था, कुछ और करना जरूरी था। भक्तों से पैसा। सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि। सर्वांनाच नमस्कार। गेले महिनाभर आपण विधुर नीतीवर आपल्या यथामतीला जितकं आकलन होईल तितकं आपण चिंतन करतो आहोत।
क्रोधो हर्षश्च दंभ दर्पश्च रीहि स्तंभो मन्यमानिता यमर्थान् आपकर्षन्ति सवै पंडित उच्यते. त्या माणसाला पंडित किंवा बुद्धिमान म्हणतात ज्याच्यावर या 5-6 गुणदोषांचा परिणाम होत नाही. त्यातील पहिलं एक गुणदोषांपैकी एक सांगितला होता की क्रोध ज्याच्यावर फारसा काय प्रभाव करू शकत नाही, प्रभाव टाकू शकत नाही. क्रोधाच्या प्रभावाने ती व्यक्ती ढळमळीत होऊ शकत नाही. जसं क्रोधाने डळमळीत होत नाही तसेच ती व्यक्ती हर्षाने सुद्धा प्रभावित होत नाही. हर्ष म्हणजे संतोष किंवा अंतःकरणातील जे सुख आहे अभिव्यक्त करून मुखविकासादींना कारणीभूत ठरणारी जी वृत्ती आहे तिला हर्ष संतोष असं आपण म्हणतो. कुठलंही संतोष सुख माणसांच्या अंतःकरणातच असते, घर करून असते. आणि जेव्हा ती प्रकट होते त्यावेळी माणसांच्या शरीरावर वेगवेगळ्या छटा आणि परिणाम उमटतात. म्हणजे मुखविकास आदी म्हणजे मुखविकास होतो. मुखविकास होणे म्हणजे माणूस हर्षोल्लासित होतो, हसतो. माणसाला ज्यावेळी तृप्ती समाधान प्राप्त होते किंवा त्यांच्या शरीरामध्ये तृप्ती समाधानाची छटे माणसांच्या शरीरात होणारे बदल, चेहऱ्यावर होणारी काही परिणाम, चेहरा खिन्न होत नाही, चेहरा आकसला जात नाही. माणूस जेव्हा हर्षित होतो तेव्हा चेहरा कधीही आखडला जात नाही. मुख विकास होतो याचा अर्थ चेहरा फुलतो. हर्षित होते व्यक्ती तेव्हा हसतो. माणूस हसल्यानंतर कधीही चेहरा आखडला जात नाही. केवळ चेहराच प्रफुल्लित होतो अशातला भाग नाहीये. त्यांची डोळे सुद्धा थोडीशी मोठे होतात. आणि ओठ एवढी मोठी होतात की मधली दात आपोआप दिसायला लागतात. माणूस रडल्याने जेवढी दिसणार नाही त्यापेक्षाही प्रफुल्लित चेहऱ्याने प्रसन्न दंतपंक्ती दिसतात. आणि माणसांचं शरीर उल्लसित झाल्यासारखं आणि जडत्व निवारण करून चैतन्य आतमध्ये भरल्यासारखं त्यांना अनुभव होतो. हर्षाचा क्षण ज्याही व्यक्तींच्या जीवनात अनुभवायला मिळत असेल
तेव्हा कधी कधी नेहमी चालणाऱ्यांची पाऊल मोठे पडतात. हर्ष आणखीन अधिक झाला तर माणूस थोडासा धावेल. धावेल असं नाही, हर्ष अधिक झालं तर माणूस नाचेल, नाचायला लागतो हर्षाने आनंदाने. मुखविकासादी प्रक्रिया म्हणतात. त्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत ठरणारी जी वृत्ती आहे अंतःकरणातील, त्या वृत्तीला हर्ष वृत्ती किंवा संतोष वृत्ती असं म्हणतात. आणि ही हर्ष अथवा संतोष जे आहे कोणत्या कोणत्या प्रसंगात माणसानं होतो. अनेक कारणांनी, कुठल्या कुठल्या कारणांनी होऊ शकतो. माणसाना कुठल्याही एका व्यक्तीला कोणीही समोर उभा राहून 4 शिव्या घातल्या तर अशी वृत्ती प्रकट होत नाही. त्या व्यक्तीची जेव्हा गुणगान करू, त्या व्यक्तीची जेव्हा स्तुती करतो, त्यावेळी ती स्तुती ऐकून, गुणगान ऐकून मनुष्य हर्षित होतो, उल्लसित होतो. त्या व्यक्तीमध्ये ते गुण असतील किंवा नसतील, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये दबून राहिलेली जी सुखवृत्ती आहे, समाधान वृत्ती आहे, ती प्रकट होते. प्रकट झाल्याबरोबर त्याला आनंद वाटतो. तो वाटण्याकरता काय काय झाले तर असा हर्ष वृत्ती प्रकट होतो. या हर्ष वृत्ती प्रकटीकरणाकरता काय काय होत असेल. एक, त्या व्यक्तीची आपण कधी गुणगान केला, त्या व्यक्तीची जेव्हा आपण स्तुती कराल, त्या व्यक्तीला बरं वाटते, अंतःकरणाला बरं वाटते. अंतःकरणात असते ते, ही शब्द ऐकल्याबरोबरच ती बाहेर येते. कधी कधी आनंदित व्यक्तीला आपण निंदा केलात, त्या व्यक्तीवर टीका केलात, जी हर्ष वृत्ती वर आलेली असते ती खाली जाऊन बसते. म्हणून स्तुती गुणगान आदीमध्ये ती प्रकट होते. असं नाही, अनेक प्रसंगात ते आणखीन प्रकट होत असते. प्रकटीकरणाकरता त्याला प्रिय विषयांचा दर्शन झाला तर सुखाच्या रूपाने प्रकट होते. अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. सुखवृत्ती असं म्हणतो आपण. सुख आणि संतोषामध्ये न कळत एक छोटासा फरक असतो. तो जेव्हा आपण समजून घेऊ ना, त्यावेळी सुखामध्ये आणि संतोषामध्ये किंवा सुखामध्ये हर्षामध्ये काय फरक असतो. बऱ्याच लोकांना सुख म्हणजेच हर्ष असं वाटत असतं. मनाला ज्यावेळी अनुकूल विषय दर्शन होतात, विषयांचं दर्शन होतो, त्यावेळी आपल्याला सुखावह असं वाटतं. मनाला प्रतिकूल असं घडलं की दुःखाची वृत्ती बाहेर प्रकट होतात. किंवा इष्ट पदार्थांचं जेव्हा दर्शन होतो तेव्हा सुख प्रकट होतो. अनिष्ट वस्तूंचं जेव्हा दर्शन होईल त्यावेळी मनाला दुःख वाटतं. मग ते वस्तू डोळ्यांनी पाहण्याकरता असतील, कानाने ऐकण्याकरता असतील, किंवा नाकाने सुंगण्यासाठी असतील, किंवा जिभेने चाकण्यासाठी मिळणारी वस्तू असतील, ते इष्ट असतील तर सुख. इष्ट म्हणूनच खायला घेतला होता, पण ते एकदमच कडू लागलं मध्येच, आणि एका क्षणात ते इष्टाचा अनिष्टामध्ये परिवर्तित झाला, आणि तेव्हा सुखाचे स्थान दुःखाने व्यापलं. संसारात असा बराच वेळ होत असतो. सुखा पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. अनेक वस्तू भोगल्यानंतर थोडस सुख मिळाल्यासारखं वाटतो,
पण दुःख मात्र एका क्षणालाच असं वाटते की डोंगरच माझ्यावर कोसळला काय की असं वाटते. सुख भोगताना माणसांना खूप छोटं छोटं वाटतं आणि एक छोट्याशा दुःखाला जरी सामोरे जायची वेळ आली त्याला वाटते की आता दुःखाचा एक मोठा डोंगरच माझ्यावर कोसळतो की काय असा त्याला आभास होतो. का? त्याला नेहमी सुखाची सवय लागलेली आहे आणि त्याचा स्वभावही सुखाचा असल्या कारणाने त्याच्याबद्दल फारसा अपरूपता त्याला वाटत नाही. कधीतरी त्याला जर दुःखाचा प्रसंगाला तोंड द्यावं लागला की वाटते की मोठं डोंगरच माझ्यावर कोसळतो, मला काय सूचना झाली आता काय करावं असं त्याला आभास होतो. परिस्थिती तशी काय नसते पण त्यावेळी तसा जडता त्याला येत. सुख प्रकट होणारी जी वृत्ती आहे, प्रकट होणारी जे प्रसंग आहेत आणखीन कुठले कुठले असू शकतात. केव्हा केव्हा सुख प्रकट होऊ शकतं. कोणतरी कधीही न भेटणारा एखादा मित्र, एखादा अतिथी किंवा एखादा अपरूपाची व्यक्ती त्याला भेटली की त्यावेळी त्याला आनंद झाल्यासारखा आनंद प्रकट होतो त्याच्या चेहऱ्यावर. आणि त्याला अप्रिय असणारी, त्याची शत्रू असणारी व्यक्ती जर समोर आली तत्क्षणात त्याची अंतःकरण वृत्ती गोठून जाते आणि चेहऱ्यावर आलेले आनंद सगळे लुप्त होऊन जात. कधी कधी सुंदर असं काहीतरी त्याला ऐकायला मिळालं, सुंदर असं ऐकायला मिळालं, मग तो गायन असेल, वादन असेल किंवा हितावह वाक्य असतील, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद किंवा सुख प्रकट होतो. ऐकायला सुंदर असं ऐकायला मिळालं तर प्रकट होतो आणि ह्याच्या विपरीत झाले तर त्याला दुःख होतो, एवढंच. आणखीन केव्हा ही अंतःकरणातलं सुख बाहेर येऊ शकतं. अंतःकरणातलं सुख बाहेर काढण्याकरता आणखीन काय करावं लागतं? अंतःकरणातील सुखवृत्ती बाहेर येण्याकरता कधी कधी थोडस पूजा अर्चना, भजन, ध्यानधारणा ही जर केली तर त्यांची अंतःकरण वृत्ती बाहेर येते, सुखवृत्ती बाहेर येतं आणि आनंद देते. भजन केलं आणि दुःखी झाला असं कधी नाही होत. आणि पूजा केला आणि त्या पूजेने त्याला प्रसाद घेतल्यानंतर त्याला दुःख झालं असं कधी नाही. आरतीची घंटा जरी वाजली तरी कितीतरी लोकांना आनंद वाटतो. उदबत्तीच्या वासाने सुद्धा त्यांची अंतःकरण वृत्ती प्रफुल्लित होते. कापराच्या वासाने सुद्धा, कारण प्रायोगिकरित्या असं सिद्ध झालेले आहे की पिट्युटरी ग्रंथी फुलतो कधी? धुपाच्या वासाने, कापराच्या वासाने, अगरबत्तीच्या वास जरी त्याला लागलं तर ती ग्रंथी आपोआप फुलतो, तेव्हा आनंद प्रकट होत असतो. मग बाकीचे जी काय आपण प्रेमाने केलेली उपचार आहे देवाला, तेव्हा तरी निश्चितच तृप्तीची छटा चेहऱ्यावर पाहायला मिळत असते. ध्यान धारणेने होऊ शकतं. ध्यानाने काय होतं? माणसाचं मन मागेही जात नाही आणि पुढेही जात नाही. ध्यानाने मनात एकाग्रता निर्माण होते आणि मन कोणत्याही विषयात अधिक वेळ थांबला की अंतःकरणातलं सुख बाहेर यायला लागतं. आपल्याला वाटते की त्या वस्तूंमध्ये असं नसते, त्या वस्तूंमध्ये फारसं नसते. त्या वस्तूंच्या कुठेही एक ठिकाणी अधिक वेळ जर मन थांबला तर त्याला सुखाचा आभास
होतो किंवा सुख प्रकट होतो त्याच्या कुठेही. आणि तो अंतःकरण वृत्ती जी प्रकट होण्याकरता मनाची एकाग्रता जी आहे, एकाग्रता कधी कधी भौतिक वस्तूंमध्ये सुद्धा होऊ शकतं, कधी कधी अभौतिक गोष्टीमध्ये सुद्धा मन एकाग्र जर झालं, मनाच्या एकाग्रतेमध्ये अधिक काळ मन एकाग्र झाल्याशिवाय एका ठिकाणी थांबत नाही. मन ज्या ठिकाणी अधिक वेळ थांबते त्या ठिकाणी त्याला आनंद मिळते. सारखं 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 यातनं त्यावर त्यातनं त्यावर त्यातनं त्यावर असं मन उडी मारत राहिले की त्याला कधीही सुखाचे अनुभव होत नाही. हा भले तो गोष्ट भौतिकी असेल, ती समाधी कधी कधी आपण म्हणतो की ती भोग समाधी असते, कधी कधी योग समाधी असते. भोग समाधीमध्ये सुद्धा त्याला असं वाटतं की या वस्तूचा भोग घेत असताना, भोग म्हणजे एखादा वस्तू मी पाहिला, मला खूप बरं वाटलं, माझं मन त्यात एकाग्र राहिला, त्या वस्तूचा आनंद घेतो असं वाटत असते. परंतु तन्निमित्ताने माझ्या अंतःकरणच मला सुखाची प्रभाव टाकत असते माझ्यावर. याशिवाय मन माझा भूत आणि वर्तमानामध्ये जेव्हा भटकते त्यावेळी मी अस्वस्थ होत असतो. आणि भूत भविष्यामध्ये न भटकता वर्तमानामध्ये कोणत्या तरी एका मंत्रावर, एखाद्या वस्तूवर, एखाद्या गोष्टीवर त्याला मी केंद्रीकृत केला आणि मन तिथे थांबलं तर माझ्या अंतःकरणातलं सुख बाहेर प्रकट होतो. सुख प्रकटीकरणाची वेगवेगळी प्रसंग आहेत. याशिवाय आणखीन काय होत असेल? याशिवाय मला छानपैकी काहीतरी, मी मागाशी म्हटलं ना, खाण्याकरता मिळालं, मला पिण्याकरता मिळालं, तन्निमित्ताने माझ्याच आतलं सुख प्रकट होत असतं. वाटते की त्या वस्तूंमधनं मिळते, वस्तूंमध्ये मिळत नसते, माझ्यात आत असते, परंतु त्या वस्तूला निमित्त करून ते बाहेर येत असते. आणि मी कुठल्या तरी वस्तूला स्पर्श केला त्यावेळी ते प्रकट होते. एवढंच नाही, ही सुखवृत्ती आहे सगळी. मी आतापर्यंत आपल्याला म्हणत होतो की ही सुखवृत्ती आहे. हे सुख संतोषात कधी परिवर्तित होते. संतोष आणि सुखामध्ये किती फरक असतो. सुख हे प्रत्येक वस्तूवर कब्जा केल्यानंतर येत. मालकी प्रस्थापित केल्यानंतर प्रकट होते ते सुख. आणि ही मालकी सिद्ध न करता किंवा मालकीचा हक्क स्थापित न करता माझं मन जर प्रसन्न होत असेल तर समजायचं मी सुखी नाही, आज संतुष्ट आहे, हर्षित आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की चांगल्या चांगल्या कपडे नेसल्याने, आभूषण धारण केल्याने, चांगल्या चांगल्या वाहन जर माझ्या घरात असतील, राहण्याकरता खूप मोठं घर माझ्याकडे असेल तर तो माणूस सुखी असतो, असा बऱ्याच लोकांचा एक समज आहे. असं कधी असू शकतं का की घर मोठं असल्याने माणूस आनंदी असतो? मग जेवढी मोठमोठी घरं बांधले ते सगळे आनंदी आहेत का हो? सर्व सुखी आहेत का? नाही. माणूस घर नसताना सुद्धा सुखी असतो, आनंदी असतो, त्याला काही लागत नाही फारसं. गोष्ट सांगितलं जातं, दोघे जण असतात, दोघांनाही खायला नाही. एकाला खायला काय मिळत नाही म्हणून तो जेवत नाही, आणि एकाकडे सगळे आहे घरात परंतु त्याचा उपवास आहे.
मग दोघांच्या स्थितीमध्ये फरक आहे की साम्यता आहे? आपणच विचार करायचा. एकाच्या घरात सर्व काही पंचपक्वान्न आहे, एक दिवस नव्हे वर्षाला पुरेल एवढी त्याच्या घरात पडलेले, पण त्याचा आता 9 दिवसांचा उपवास नवरात्रीचा चालू आहे. आणि दुसऱ्याला 2 दिवसाकरता जेवण मिळालेले नाहीये आणि तोही उपवास आहे, हाही उपवास आहे. दोघांमध्ये सुखी कोण आणि दुःखी कोण हे जर आपण पाहिलं, हा माणूस 9 दिवस न जेवता अत्यंत उल्लसित आणि प्रफुल्लित आहे. याचा अर्थ असा झाला, उपवासाने कोणी माणूस सुखी किंवा दुःखी राहू शकत नाही. यांचाही उपवास आहे, मिळत नाही म्हणून हा उपवास आहे. आणि हा एवढा असून सुद्धा उपवास धारण केलेला आहे, त्याने स्वतःहूनच धारण केले. म्हणजे या वस्तूंमुळे, खाण्याकरता पिण्याकरता मिळणाऱ्या वस्तूंमुळे कोणी सुखी दुःखी होत नाही. त्यांच्या अंतःकरण वृत्तीमुळे हे सर्व होते. त्याने मनात ठरवलं मला नाही जेवायचं, मी देवासाठी उपवास करेन. म्हणजे त्यांच्या सुखदुःखाकरता ही वस्तू कारणीभूत नाहीये, त्यांची अंतःकरण वृत्ती कारणीभूत आहे. जसं की एक राजा होता. राजा खूप सात्विक होता, सज्जन माणूस होता. त्यांची प्रजाही सर्व चांगले होते. राज्य कारभार कोणालाही दुःख न पोचता राज्य व कारभार करण्याची त्यांची वृत्ती. आणि माझ्या राज्यातला एकही प्रजा दुःखी असता कामा नये एवढी काळजी घेणारा राजा होता. त्यांनाच राजा म्हणतात. पूर्वी राजा त्यांनाच म्हणत होते की तो माणूस जेवायला जाताना गुप्तचारांना भेटून मग जेवायला जात होता. गुप्तचारांना भेटून का? गुप्तचारांना विचारत होता माझ्या राज्यात कोणत्याही कारणास्तव कोणी दुःखी आहे का, उपवासी आहेत का. उपवासाची अनेक कारण आहेत. कोणाकोणाच्या घरात भांडणं झालेत म्हणून चूल पेटलेली नाहीये, कोणाच्या घरात अन्न नाही म्हणून चूल पेटलेली नाहीये, कोणाच्या घरात कुठल्या मयत झालेले अपघात झालेले म्हणून चूल पेटलेली नाहीये, आणि कोणाच्या घरात आणखीन अन्य अनेक कारणास्तव चूल पेटलेली नाही. या सगळ्या गोष्टींची विचारपूस करून मग राजा जेवायला जात होता. आणि जर राजांचा कर्तव्य म्हणून कोणत्या कारणास्तव त्यांच्या घरातलं चूल पेटत नसेल आणि तो उपवासी माणूस झोपत असेल, राहत असेल, तर त्याला ती बंदोबस्त करून त्याचा जेवणाची व्यवस्था करून मग जेवायला जात होत. आणि मग घरावर, राजांचं घर केव्हाही उन्नत म्हणजे उंच ठिकाणी असायचे. आणि आपल्या घराच्या छतावर जाऊन राजा गावाकडे एकदा नजर टाकायचं आणि कोणाच्या घरात माणसं उपाशी आहेत वर उभं राहून पाहायचं. आपण म्हणाल त्याला कसं दिसते, तो बघायचा कोणाच्या धोरांड्यातनं धूर निघत नाही, तर त्या घरात चूल पेटलेली नाही असं समजायचं. मग त्याचा कारण समजून घेऊन त्याचा निवारणोपाय करून मग जेवायला जा. यांना राजा म्हणतात. एवढी संवेदनशील होते आमचे राज्य प्रमुख एकेकाळी. आणि आजकाल आपण सगळ्यांची चुली विझवूनच आपल्या घरचं चूल पेटवायचं असं ठरवलेले राज्य व्यवस्था ही पाहतो आपण. प्रजांचा काही का होईना निवडणुकीपुरते 4-5 दिवस त्यांची चूल पेटतील याची व्यवस्था करून अन्य काळी अन्य वेळी चूल पेटले काय विझले काय. अनेक लोकांना याही परिस्थितीत मदत करताना पाहतो. पण जेवढी मदत निवडणुकीच्या आधी 4-8 दिवस केली जाते तेवढी मदत या आपत्ती आता महिना 1.5 महिना जी आपण पाहतो या आपत्तीत तेवढी मदत करताना कुठल्याही राज्यकर्त्यांना पाहिलं नाही. आपण करतात थोडी थोडी, पण जेवढी नको असताना सुद्धा थैली दारात टाकून जात होते, नको असताना सुद्धा जबरदस्ती खाऊ घालत होते आणि प्रत्येक घराघरात कुपन वाटत होते. महिनोन महिने जेवण
जणू काही या गावातली माणसं सगळी भिकारीच आहेत, आमची कुपनवरच जगतात, या भावनेने प्रत्येक गावामध्ये डाव्यावर जाऊन जेवण्याकरता कुपन वाटत होते. ते कुपन वाटणारी आता कोण दिसतच नाही, कुठेही दिसत नाही. हा थोडं थोडं पॅकेट्स वाटताना दिसतात, थोडी थोडी. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक गावातील जेवलेल्या माणसांना सुद्धा जेव घालणारे आता उपवासी माणसांकडे सुद्धा कधीतरी पाहताना दिसतात. ही त्यावेळची आणि आताची राज्य प्रमुखांची किंवा राज्यकर्त्यांची अंतर आपण पाहतो. आणि काही माणसं खूप चांगली व्यवस्थाही करतात, नाही असं अपवादात्मक दृष्ट्या खूप. पण दिवाळीच्या किंवा गणपतीच्या संदर्भात जर इलेक्शन आले तर सगळी दिवाळीच लोकांची घराबाहेर पडते. परंतु या कोरोनाच्या प्रसंगात अनेको घरात चूल पेटत नाही, लहान लहान बाळ रडत पारावर बसलेले असताना दिसतात. पण त्यांचा सांत्वन करण्याकरता तेव्हा माणसं धावत होते, तेवढी धावताना आत्ता दिसत नाही. करतात आत्ताही, पण तेवढी दिसत नाही. राज्यकर्त्यांमधली अंतर आहे. पूर्वीच्या राज्यकर्ता दर दिवशीचा पाहून जेवायला जात होता आणि असाच राजा तो होता. कुठलाही व्यक्ती न्यायासाठी रात्री 12 वाजता जरी त्याच्या घरासमोर येऊन घंटी वाजवला, राजा उठून येत होता. काय अन्याय झाले तुझ्यावर हे ऐकून घेऊन ताबडतोब न्यायदानाची व्यवस्था करत होता. ही आमची राज्य आणि राजांची स्थिती होती. अपवादाने अशी नसणारी काही होते नाही असं नाही. राक्षसी वृत्तीचेही काही आपण ऐकतो. अशा राजांकडे मंत्री, अमात्य, मंत्री म्हणजे मंत्रणा करण्यासाठी जे असतात, सल्ला सूचना देण्याकरता, आजही त्यांना आपण मंत्रीच म्हणतो. अमात्य त्यांना म्हणतात की जे सगळ्या अंमलबजावणी करण्यासाठी असतात त्यांना अमात्य म्हणतात. अमात्य सुद्धा त्याच प्रवृत्तीची लोक असायची. या राजाकडे एक चांगलं मंत्री अधिक अमात्य म्हणून एकटाच कार्य निभावत होता, अर्थमंत्री म्हणून काम पाहत होता. आणि साधा माणूस होता. त्यांच्यातले चांगले गुण, त्यांची हुशारकी, त्यांची बुद्धिमत्ता हे सगळे तपासून मंत्री अमात्य निवडत होते. पूर्वी त्यांच्यात काही पात्रता असावी लागतात, ती पात्रता पाहून निवडत होते. आणि आजकाल आपण निवडून येण्याची ज्यांच्याकडे पात्रता आहे ती तेवढीच पुरेशी आहे राज्य चालवण्याकरता असं आपण समजतो आणि त्यांनाच पाठवतो. हा मंत्री सात्विक होता, दयाळू होता, करुणाळू होता आणि राज्याकरता राज्याचा हित पाहणारा होता, प्रजांचा हित पाहणारा होता. राजाला कुठेही कलंक लागणार नाही याची काळजी घेणारा होता. अर्थमंत्री म्हणून आला आणि थोडासा आपल्याला माहिती आहे की जी व्यक्ती चांगले काम करायला लागते त्याच्या साथीदार असतात ना, काही अफवा, काही गैरसमज लोकांचे करून देऊन त्या व्यक्तीला बदनाम करण्याची कट ही रचत असतात. असंच या माणसाबद्दल, या धर्मपाल नावाचा, त्याला नाव एक देऊया आपण, धर्मपाल नावाचा मंत्री होता. याच्याबद्दल सांगितलं की हा माणूस भ्रष्ट आहे आणि राजकोषातला खूप पैसा हडप करतो आणि स्वतःची संपत्ती वाढवायला लागला आणि सगळी संपत्ती नेऊन घर भरायला लागला. काल परवापर्यंत तरी काही नव्हतं याच्याकडे, आता बघा ना त्याच्या अंगावर कपडे बघा, त्यांचे दागिने बघा आणि त्यांचं चालणं बघा, त्याचं बोलणं बघा. असं असं काय 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 उठवले लोकांनी. उठवल्यानंतर इकडी तिकडी बोलत असलेल्या काही गोष्टी गुप्तचरांच्या माध्यमातून राजांच्या कानापर्यंत पोहोचले. राजांचा विश्वास होता त्या माणसावर,
तथापि एवढी माणसं बोलतात तर आपण त्याचा शहानिशा करूया म्हणून राजाने अन्य काही मंत्री आणि ज्येष्ठ जे नागरिक होते राज्यातले त्यांना घेऊन मंत्री धर्मपालांच्या घरी गेले. विचारला काही लोकांना, तुम्हाला काय शंका वाटतो, कुठे ठेवला असेल यांनी संपत्ती? महाराज, त्यांच्या तळघर सगळे भरलेले आहे म्हणाले. तळघर भरले, पैशानेच भरलेले आहे म्हणाले. आम्ही बघितले ना आमच्या डोळ्याने म्हणा. त्यात होते सगळे म्हणणारे. राजा अनायासे आलाय म्हटल्यानंतर एकापेक्षा एक सांगणारी. म्हणाले चला तळघरात जाऊया. मंत्रीला म्हणाले तळघराचे रस्ता कुठे आहे तुमचे? म्हणाला इथनं जायचं. तळघरात उतरले. असा मोठं डोंगर, डोंगराच्या कड्यालाच घर होतं त्यांचं. तळघरात उतरले. तळघरात उतरल्यानंतर काय दिसावं त्यांना? बसायला एक दोन आसन होते तिथे आणि एक टेबल सारखा काहीतरी होता, त्याच्यावर एक बासरी होती आणि जुनी एक दोन कपडे त्याच्यावर पडलेले होते आणि जुनी एक जोड चप्पल होती त्याच्यावर. आणि त्या तळघराच्या हॉलमध्ये उभं राहिल्यानंतर खिडकीतनं जो दृश्य दिसत होता, निसर्ग, खालीच नदी वाहते, पाण्याचा आवाज तिथे येत होता आणि सुंदर असं निसर्ग, हिरवेगार, सर्व हिरव्या शालूनी नेसलेली धरित्री दिसत होती आणि पाखरांचा किलबिलाट सर्व ऐकू येत होता आणि दूर दूरून काही प्राणीही दिसत होते. आणि बसलं की त्या पाण्यात मग्न व्हायचा आणि तो दर दिवशी मंत्री तिथे खाली जाऊन बसायचा आणि ते पाहत आनंदी व्हायचा. राजा विचारला, कोण कोण बाबा सांगणारी होती तळघरात भरलाय ते कुठेही शोधा म्हणाला. कुठे शोधतात? एक बासरी पडलेले आणि दोन त्याचे जुने कपडे होते आणि एक जोड चप्पल होती तिथे. राजाने विचारले हे काय? राजेसाहेब खरं सांगू तुम्हाला म्हणाला, मी आपल्याकडे जेव्हा मंत्री म्हणून आलो ना, येण्यापूर्वी मी मेंढर राखत होतो, बकरी राखत होतो, मेंढर राखत होतो. पण देवाने मला बुद्धी दिली होती. मी सत्संगादी करत होतो, मला गायन वादनादी विद्या येत होती, मला थोडंसं शास्त्र माहिती होतं आणि सगळ्यांबरोबर माझा संबंध अत्यंत प्रेमळ होता. केवळ माणसाबरोबरच नाही महाराज, मी या निसर्गातल्या पशु पक्षी प्राण्यांबरोबर सुद्धा रमून जात होतो. मी सगळ्यांचा हिताचा विचार करत होतो. म्हणून कोणतरी तुम्हाला सांगितलं, सर्वभूत हिते रताः, सर्वभूतांचा हित पाहणारा हा माणूस आहे. म्हणून आपण मला नेमला. ज्या दिवशी आलो त्या दिवशी मी या ड्रेसवर आलो होतो तुमच्याकडे. माझी ही लंगोट आहे आणि हे अर्धंबर्ध वस्त्र आहे, खाली नेसलेले पंजा आणि एक उपरणही आहे आणि माझी एक जुनी एक फाटकी चप्पलांचा जोड आहे. मी दर दिवशी यांचे दर्शन करतो. महाराज, मी तुमच्या राज्यात मंत्री म्हणून काम करताना मला इतकं जडता येते, सगळ्यांच्या ऐकून घ्यायचं, सगळ्यांना काही सल्ला सूचना द्यायचं, ह्या माणसाचा दुःख दूर करणं, त्या माणसाचा दुःख दूर करणं, इकडच्या आपत्तीला कसं तोंड द्यायचं, त्या आपत्तीला कसं तोंड द्यायचं, ह्याच्यात ना माझं मन ना महाराजजी जड होऊन जातं. आणि त्याच वेळी आणि पुन्हा माझ्या मनात मी एक मंत्री झाल्याचा आविर्भाव सुद्धा मला सतावत असतं आणि मला कधी कधी असं वाटत असते की मी खूपच मोठं झालो आता आणि असा अधिकार गाजवावं, तसा अधिकार गाजवावा, असं सुद्धा मला कधी कधी वाटत असते. त्याच वेळेला मी उतरून या तळघरात येतो आणि माझी कपडे, माझी चप्पल आणि पूर्वी मी बकरी राखताना जे बासरी वाजवत बसायचो ना, तसा आजही माझ्या मनाला ज्या दिवशी खूप जडता येते, माझ्या मनात कधी कधी
अहंकार दाटून येतं, त्या वेळेला मी खाली उतरतो आणि हे निसर्गाकडे पाहत पाहत आनंदी होत बासरी जेव्हा वाजवायला लागतो मी, तेव्हा मला इतका आनंद मिळतं की जे राज्य कारभारात एवढी संपत्तीच्या मध्ये असतानाही मला जी आनंदाची अनुभूती येत नाही, ती अनुभूती इथे खाली तळघरात उतरून नुसतं या निसर्गाकडे पाहिलो आणि हे बासरी वाजवलं की मला आनंद वाटते. म्हणून मी हे तळघरात ही सामान ठेवलेले. आणि जी संपत्ती तळघरात भरलेले आहे म्हणून सांगणारी जी होते ना, त्या सगळ्यांची चेहरे आत्ता उतरताना जे आनंदाने फुललेले होते, आता ह्याचा चोरी आपण पकडणार म्हणून राजा आपला ऐकून इथपर्यंत आलाय, आमच्यावर राजांचा विश्वास झालाय म्हणून इथपर्यंत जे आलेले होते आनंदातनं चोरी पकडायला आलेली माणसं, त्या सगळ्यांची चेहरे काळवंडलेले होते. सगळ्यांची चेहरे काळवंडलेले होते. आणि सगळ्यांना तेव्हा कळलं की माणसांच्या सुखासाठी वस्तू लागत नाहीये, ऐश्वर्य लागत नाही, अधिकार लागत नाहीये. माणूस खरा आनंदी राहण्याकरता मालकी कशाचाही लागत नाही. बऱ्याच लोकांना असं वाटते की मालकी लागते तरच आपल्याला आनंद होते. भाड्याच्या घरात कोणालाही बरं वाटत नाही, काय राहायला इथेही चालते तिथेही तेच असते, पण जोपर्यंत घर खरेदी करत नाही तोपर्यंत आनंद वाटत नाही. आनंद वाटत नाही त्यांना. परमनंट मध्ये आनंद वाटतो लोकांना, टेम्पररी मध्ये आनंद वाटत नाही. खरं विचार केला, माणसाला परमनंट आणि टेम्पररी काहीही फारस वेगळं करू शकत नाही. माणसाला राहणाऱ्यांना कशातही आनंद वाटतो, कशातूनही आनंद घेऊ शकतो, कारण बाहेरच्या पेक्षा त्याचा आनंदाचा स्रोत आतमध्ये असतो याची जाणीव होते. कधी कधी रस्त्याने जात असतो, सुंदर 4 झाडं पाहतो, एखाद्या बाळ पाहतो, गल्लीत खेळत असते बाळ, लहान मुलं निर्विकार असतात, कोणालाही आवडतात ते मुलं, हसत असताना खेळत असताना बागडत असताना कोणालाही आवडतात. मग आमच्यासारखे आम्ही जात असतो ना, बघितले की अरे केवढं प्रफुल्लित आहे, केवढा आनंदित आहे, केवढा आनंद आहे, काय देवाने निर्माण केला असावं याला. बघा, ज्यांच्या अकाउंटवर करोडो रुपयाची बॅलन्स आहे, कधीही या बाळासारख्या चेहऱ्यावर कधी प्रफुल्लितता दिसत नाही. आणि या बाळाचा 7 बाऱ्याला नाव नाही, अजून बाळाच्या नावावर घर नाहीये, आणि बाळाला जेवण आई दिलं तरच मिळते, नाही तर नाहीये. बाळाच्या अकाउंटला कुठेही पैसे नाहीये, पण बाळाच्या चेहऱ्यावर आनंद काय, ते आनंद काय असा कुठून बाहेरून येऊन पडलेले नाहीये. बाळाच्या अंतःकरणातला आनंद आहे. कसं बनवलं असेल देवाने एवढा प्रफुल्लित या बाळाला, आणि एवढा सगळे असणारा चेहरे एकदम एरंड प्यायल्यासारखं करून बसलेली मोठमोठी माणसंही एका बाजूला पाहतो आणि एका बाजूला हे लहान लहान बाळ पाहतो. आणि काय आता कोण सुखी आहात, कोण आनंदी आहात. आम्ही पाहत असतो ना, जाता जाता एखाद्या झाडाला भरपूर फळं लागले असतील, फुलं लागली असतील आणि सुंदर झाड असेल, पाहून आनंद घ्यायला काय अडचण आहे का कोणाला? अडचण कधी येतो? मालकी सिद्ध करायला, मालकी स्थापन करायला गेलो तर अडचण येणार ना. पाहायला कोणी अडचण आपल्याला केलेले नाही. एखादा फुल आहे, याला काय अडचण आहे पाहायला, आणि त्याचा सुगंध घ्यायला कोण अडथळा निर्माण केलेले नाहीये. समजा ही माझ्या घरात असला तरी तेच रूप आहे आणि तेच गंध देणार आहे, आणि शेजाऱ्यांच्या अंगणात जरी असला तर तीच रूप आहे आणि तीच गंध देणार आहे. आणि एवढं घ्यायला काय अडचण आहे का? नाही. मालकीयत सिद्ध न करता जर आनंद घेता आले तर त्याला संतोष आणि हर्ष म्हणायचं. आपल्याच अंगणात लावून याचा आनंद जर घ्यायचं मी म्हटलं तर त्याला सुख म्हणतात. माझ्याकडे एक लाडू आहे, एकटाच खाऊन सुखी होईन याला सुख म्हणतात. त्यातल्या 4-5 जेवढी माणसं बसलेले असू सगळ्यांना थोडं थोडं देऊन तेही खाऊन आनंदी होताना ते पाहून मी जरा खाल्ला, मला बरं वाटलं तर समजायचं हे हर्ष आहे, आनंद आहे, संतोष आहे. का?
एकटंही खाता येते, सगळे मिळून पण खाता येते. सगळ्यांच्या आनंदातच मलाही आनंद वाटत असेल तर त्याला समजायचं हर्ष आहे, सुख आहे. जग मरे ना, मला काय करायचं, मी तेवढा सुखी राहायला पाहिजे, याला सुख म्हणतात. सुख म्हणतात. लोकांची बाळ पाहिलं, केवढा आनंद आहे, केवढं गुणी आहे बाळ, केवढं सुंदर आहे बाळ, केवढं हसनमुख आहे. बाळाला पाहून आनंदित होता येतं. माझ्या घरातल्या बाळाशी त्याचा तुलना करायला जर उठलो की संपलो. आपलं बाळ कारट्या कसं आहे बघा, हे कसं आहे बघा, असं म्हणून चाल. आता माणसं बरीचशी सिनेमा सिरियल पाहतात. पाहून करमणूक जरूर करून घ्यावं, मनोरंजित जरूर व्हावं. मग त्यातली जी हिरोईन आहे तिला बघून मग आपल्या हिरोईन कडे जर बघितला आणि तोंड वाकडं केला की समजायचं हे आता हे आनंदी होऊ इच्छित नाही, हे सुखी होऊ इच्छितात. त्यातलं हिरोला पाहून आपल्या यजमानाकडे पाहून अरे ही कसली तोंड आहे आणि ते कशी आहेत, असं जर म्हटलं मनात आलं तर समजायचं आपण संपलोय. संपलोय. आम्ही आनंदी नाही व्हायला चाललोय, आपण सुखी व्हायला निघालो. असं रस्त्यावर राजाची मिरवणूक चाललंय, युवराजांची, आणि त्या युवराजाला पाहून आपल्या घरातल्या राजाच्या चेहऱ्याकडे बघून जर दुःखी झालो तर आपण आयुष्यात काहीही कमवणार नाही, आमच्या आयुष्यात कधीही हर्ष उत्पन्न होणार नाही असं समजायचं. सगळ्या बाहेरच्या पाहायचा आनंदी व्हायचा, पण आपल्या व्यक्तींशी, आपल्या गोष्टीशी, आपल्या वैयक्तिक तुलना कधीही करायचं नाही. तुलना आली की भौतिकता आली आणि त्यात कधीही आम्ही संतुष्ट राहू शकत नाही. आमची संतुष्टी कधीही होऊ शकत नाही. आज याला बघितलं, उद्या याच्यापेक्षा चांगलं बघतो, तेव्हा आमच्याशी तुलना करायचं आहे का? लोकांची मुलांशी आमची मुलांची तुलना नाही करायचं. आमच्या मुलांना आमच्या परीने खूप सुंदर बनवायचं. देवाने एकदा सगळ्यांना बोलवलं म्हणे, जगातल्याना सगळ्यांना बोलवलं आणि मी आजपर्यंत तुम्हाला जे जे हवं ते सर्व मी बहाल केलेले, सगळ्यांना दिलेले आहे. तर माझ्याकरता तुम्ही काय द्याल का? सगळे म्हणाले, महादेवा तुम्ही आम्हाला दिलेले आणि द्यायला काय बिघडलं, सांगा काय देऊ तुम्हाला. म्हणा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे अत्यंत प्रिय असेल ती आम्हाला द्या म्हणाले. प्रिय आणि अत्यंत किमतीचा, नुसतं प्रिय नाही आहे, अमौलिक, ज्याचं मूल्य करता येणार नाही, अशा ज्या गोष्टी असतील तुमच्याकडे किमतीची, खूप किमतीची, ज्याची किंमत करता येणार नाही, एवढा प्रिय आणि एवढा किमतीची वस्तू मला द्याल का? कोण हिरे घेऊन गेले, कोहिनूर, याच्यापेक्षा किमतीचे काय नाही म्हणाले. आणखीन काय जगात 1,00,000 रुपयाला किंवा 10-10 लाखाची कपडे जे बनवणारी होती तसले कपडे घेऊन गेले. कोण म्हणाले हे देवाला सोन्याची चप्पलच बनवून न्यायचं, हिऱ्याने मडवलेले. ती कोण काय नेले. एक कावळीण गेली होती, ती जाताना एक लहानस पिल्ली घेऊन गेली होती आणि ती म्हणाली की माझा अत्यंत प्रिय आहे, देवा ही घ्या. लोक सगळे हसले, काय दिसायला काळी आणि हिची वृत्ती पण काळी बघा म्हणाले. आणि आयुष्यात काय देण्यासारखं काय चांगलं नव्हतं हिच्याकडे, दिवसभर सगळीकडे फिरून खाते, 4 चांगली फळं तरी नेऊन देता येत नव्हतं हिला. म्हणाले आयुष्यभर ज्या फळांमध्ये वावरते गोडातलं गोड फळ तरी नेऊन द्यायचं देवाला, आणि आपल्यासारखं एक काळ्या तोंडाची पिल्लं नेऊन दिली हिनं. म्हणाले सगळ्यांनी त्याची हेटाळणी केली. देवाच्या लक्षात आला, सगळ्यांना हे कावळीणीबद्दल वाईट वाटते. मग विचारलं देवाने, कावळीणबाई हे कशासाठी देतीस मला, हे चांगले आहे का? म्हणाली देवा माझ्या बाळा एवढा सुंदर कोण आहे तो जगात. आई कोणी असो, कुठलीही असो,
तिला तिच्या बाळ जेवढं सुंदर असती तेवढी बाळ देवाला जरी आणून समोर उभं केला, माझा बाळासारखं जगात सुंदर असं काही नाही म्हणणारी ती आई असते. मग आपल्या बाळाला ठेवल्यानंतर दुसऱ्या कुठल्या तरी राजा महाराजांची बाळाशी कधी तुलना करणार नाहीये. म्हणाले माझ्या जीवात अत्यंत अमौलिक म्हणजे जीवापाड ज्याच्याकरता मी जीव सुद्धा वेचू शकते ती म्हणजे हीच आहे. जीवापेक्षा तरी जगात किमतीच्या काही नाहीये. माझ्या बाळासाठी मी जीवच ओतून टाकेन एवढा माझा प्रेमाचा हे बाळ, एवढ्या किमतीचा देवा जगात काही नाही म्हणाले. पण बाकीच्यांची दृष्टी तशी नव्हती. जशी दृष्टी असेल तसं सृष्टी दिसते लोकांना. म्हणून दृष्टी महत्वाची असते. याकरता दृष्टी पवित्रही करून घ्यावं लागतं, तेव्हाच ही जग सुंदरही दिसते, पवित्रही दिसते आणि जीवनातला आनंद अनुभवताही येते. आणि प्रत्येकाकरता आपण तुलना करणं, आपलं करणं गरजेचं नाहीये. या जगात सुखी राहण्याकरता प्रत्येक जे जे वस्तू सुंदर दिसतात सगळी माझ्या घरात राहू द्या असं म्हणत निघालो तर आपण रस्त्यावर झोपायची पाळी येईल. सगळे आत ठेवून शेवटी आपल्यालाच बाहेर झोपायची पाळी येईल. असं होऊ शकत नाही. मला जेवणा खाण्यापुरते माझा संसार आहे, यात मी संतुष्ट आहे. तुकाराम महाराजांना विचार, तुकाराम महाराजांच्या घरी संपत्ती गाडी भरून पाठवले महाराजांनी, छत्रपतीने. तुकोबाराय म्हणाले, कुणी सांगितले की महाराजांना आम्ही गरीब आहोत म्हणून? आम्ही श्रीमंताहून श्रीमंत, आमच्यासारखे श्रीमंत या जगात कोण आहेत? का? आमच्या मनात अंतःकरणात स्वतः पांडुरंगच बसलेला आहे. पांडुरंगानेच हे सर्व निर्माण केले. सृष्टीचे निर्माता, त्या निर्मात्यांचे दोन तुकडे माझ्या घरी काय पाठवताय? निर्माताच माझ्या घरात बसलाय. माझा जेवायलाही तोच आहे, माझ्या खायलाही तोच, प्यायलाही तोच, पाहायलाही तोच, ऐकायलाही तोच, सगळ्यांसाठी तोच माझ्या मनात भरलेलं आहे. आणखीन काय पाहिजे म्हणाले मला? कोणी सांगितले की आम्ही गरीब आहोत म्हणून? नाही, परत म्हणाले, आमच्यासारखे श्रीमंतांना अशा चिल्लर गोष्टीने कधीही आनंद मिळणार नाही म्हणाले. ऐश्वर्य श्रीमंती मानण्यावर असते, प्राप्तीवर नाही. प्राप्ती काय? आज मिळते, उद्या दुसऱ्या दिवशी ते दुःखही देते. म्हणून हर्ष जी वृत्ती आहे ही मानण्यावर आहे. ही मानण्याकरता हृदय श्रीमंत असावं लागतं. हृदय श्रीमंतिकी म्हणतात त्याला. आणि माझं हृदय जर दरिद्र असेल आणि कितीही टाकलं तर त्या दरिद्र हृदयात सगळी फस्त होऊन जात. आणि हृदय जर श्रीमंत असेल तर बाहेरचे फारसं काय लागत नाही. कशाला लागते? काय लागते? देणारा देव एवढा मोठा आहे. आणि आजपर्यंत मी जन्माला येण्यापूर्वी, प्रत्येक जीव जन्माला येण्यापूर्वी त्याची व्यवस्था करणारा, त्याच्या आधी त्याच्या आईला तयार केला. आईला तयार करून बाळ पोटात असताना स्तन निर्माण करून त्याच्यात दूध सुद्धा आधी तयार केलं. बाळ बाहेर आल्यानंतर त्याला लागणार म्हणून जन्माला येण्यापूर्वी ज्या बाळासाठी दूध निर्माण करणारा देव पुढे त्याच्याकरता काय नाही करणार आहे का? हा विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, त्याला काही कमी नाही. हा वृत्ती, प्रयत्न हे सर्व करत राहायचं असतो, करत जात असतो. ती त्याचीच प्रेरणा आहे. कोणत्या कोणत्या प्रसंगात आम्ही काय करावं, कुठे जावं, काय करावं आणि काय मिळवावं. आणि जर मला एखाद्या कडू वस्तू खाऊनच आनंद मानायचा प्रसंग असेल तर ती देवाची प्रसाद म्हणूनच मी स्वीकारेन. माझ्याकरता कडू काही नाहीये. देवाने दिलेले हे सर्व ही प्रसाद आहे. जीवनच प्रसादमय करून घेतलेली लोक संतुष्ट लोक म्हणतात. संतुष्ट लोक. ही संतुष्टी कधी कधी माणसांना हुरळून जायला भाग पाडते. आणि जो पंडित आहे, जो बुद्धिमान माणूस आहे, त्यांना ही संतुष्टी सुद्धा कधीही बाधित करत नाही. हर्ष वृत्ती त्याला कधीही घमेंडी येऊ देत नाही. क्रोध जसा विकृत होऊ देत नाही, हर्ष त्याचा कधीही घमेंडीत परिवर्तन होऊ देत नाही. जो पंडित असेल, बुद्धिमान असेल, तर हे महात्मा विदुर धृतराष्ट्रांना उद्देशून सांगतात,
धृतराष्ट्राला ही सगळी 100% लागू पडणाऱ्याच गोष्टी सांगायला लागलेत. आणि केवळ धृतराष्ट्राला नव्हे, धृतराष्ट्रांची आम्ही जे भावंडे आहोत तिथे सगळे, आणि त्या दिवशी सांगितले होते आणि आज काय याचा प्रस्तुत असं बऱ्याच लोकांना वाटत असेल. नाही, ही सृष्टी आहे तोपर्यंत धृतराष्ट्रही राहणार आहे, विदुरही राहणार आहे. धृतराष्ट्र वृत्ती असणारी आम्ही बरीच मंडळी जी आहोत, आम्हाला विदुरांचा या उपदेशाची गरज सदाकाळ राहणार. का? आम्हालाही आनंदी राहायचंय, संतुष्टी आमच्या जीवनात, जीवन प्रसादमय करून घ्यायचंय. माझ्या प्रत्येक घटना, प्रत्येक गोष्टी मला सुखावह वाटलं पाहिजे, याकरता ज्ञानाची गरज आहे. ज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती होते आणि अज्ञानाने अहंकार ममकार हे नष्ट होतात. तेव्हा आपोआपच मालक होण्याची अभिलाषा संपून जाते आणि केवळ ज्ञानाने आपण तृप्त होऊ शकतो, केवळ ज्ञानाने तृप्त होऊ शकतो. म्हणून त्या ज्ञानाने आपण हर्षित होऊया आणि हर्ष वृत्ती उत्पन्न होऊनही आम्हाला बाधित करणार नाही याची काळजी आपण घेऊया. ती बुद्धी शक्ती सद्गुरु भगवंत आम्हा सर्वांना देवो, ही गुरुचरणी प्रार्थना. आता श्यामप्रियाजी आज शरीरादी विज्ञान म्हणजे देह रचना, मनांची रचना, इंद्रियांची रचना आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहायचं आहे की रचना कशी झाली आणि मग त्याच्याकरता काय लागते, हे सर्व शरीरादी विज्ञान आपण पाहणार आहोत. धन्यवाद स्वामी जी. ओम श्री गुरुभ्यो नमः. परम पूज्य स्वामी जी और मेरे आयुर्वेद के आचार्य वैद्य हितेश जानी जी के आशीर्वाद से आज हम लोका आयुर्वेद का 31वां सत्र शुरू करने जा रहे हैं. और मैं भगवान से प्रार्थना करूंगी कि वो आयुर्वेद के महान ऋषियों द्वारा कहे गए स्वास्थ्य सूत्रों को, मेरी वाणी को आप तक पहुंचाने में सहायता करें. तो सबसे पहले आप सबको श्यामप्रिया का नमस्कार. तो अब हम आज जो विषय शुरू करने जा रहे हैं वो है शरीर आदि विज्ञान, कि हम अपने शरीर को कितना जानते हैं. तो सबसे पहले हम प्रकृति से शुरू करेंगे. इसमें बहुत सारे और भी बातें हैं, गर्भ विज्ञान भी आता है इसमें, और भी बहुत सारी चीज़ें शरीर से जुड़ी हुई जो स्वास्थ्य बनाती हैं वो भी आती हैं. पर आज का जो विषय हम शुरू करेंगे वो प्रकृति, बॉडी टाइप, साइकोसोमैटिक कॉन्स्टिट्यूशन बॉडी की. तो हमने बहुत सुनते हैं हम आयुर्वेद में कि प्रकृति के बारे में जानिए, प्रकृति आपको पता होनी चाहिए अपनी. तो आखिर ये है क्या, तो थोड़ा सा आज उसके बारे में जानते हैं. तो आज हमने जो आज का परिदृश्य है कि प्रकृति के बारे में हम क्यों नहीं जान पाए या क्यों इसके महत्व को समझ नहीं पाए, क्योंकि शायद जो आज हम एजुकेशन सिस्टम है या जो हम पढ़ाई करते हैं तो उसकी साइंस में हमें एनाटमी, फिजियोलॉजी, बहुत सारी कुछ चीज़ें पढ़ाई जाती हैं. ऐसा नहीं है, हम पढ़ते हैं शरीर के बारे में, बॉडी पार्ट्स के बारे में पढ़ते हैं, माइंड के बारे में भी पढ़ते हैं, सेंस ऑर्गन्स के बारे में भी पढ़ते हैं. मतलब काफ़ी चीज़ें हम थोड़ा थोड़ा आज जो मॉडर्न साइंस में हमारा सिलेबस है या स्कूल टाइम में हम पढ़ते हैं. और अगर कोई बायोलॉजी के स्टूडेंट हैं तो वो ज़्यादा शरीर के बारे में पढ़ते हैं. लेकिन वहाँ कहीं भी प्रकृति शब्द इस तरह से बहुत नहीं आया है. सिर्फ आयुर्वेद के अगर अध्ययन करते हैं वो लोग तो पढ़ते ही हैं, लेकिन वैसे कहीं भी बहुत ज़्यादा हमें हमारे पढ़ाई में, एजुकेशन में इस तरह से हमें सुनने को नहीं मिलता है, जबकि ये बहुत इंपॉर्टेंट फैक्टर है. तो आज इसीलिए उसकी चर्चा हमें करनी पड़ रही है. तो दो तरह की प्रकृति होती है, एक तो होती है शरीर की प्रकृति और एक मन की प्रकृति. तो शरीर की प्रकृति तो हमें पता ही है कि 3 तरह की, वात पित्त कफ 3 तरह की प्रकृति है. और मन की जो है वो सात्विक, राजसिक और तामसिक, ये 3 तरह की मन की प्रकृति है. तो ये थोड़ा हमने शरीर और मन 2 तरह की प्रकृति को जाना. उसके बाद अब सवाल ये आता है कि क्या हम बिल्कुल भी खुद को नहीं जानना चाहते, या क्यों ऐसा हुआ कि हम प्रकृति के बारे में नहीं जान रहे हैं. तो ऐसा नहीं है कि हम जानना नहीं चाहते हैं अपने बारे में.
तो जैसे हम कितना पामिस्ट्री के हस्त शास्त्र, मतलब कभी कभी हम उसका अध्ययन भी करते हैं, कभी कभी हम होरोस्कोप में भी जाते हैं अपनी राशि पता करने के लिए, अपने ग्रहों का पता करने के लिए, कभी कभी हम न्यूमरोलॉजी का भी सहारा लेते हैं। तो ऐसा नहीं है कि हम खुद को जानना नहीं चाहते हैं कि मेरा भविष्य कैसा होगा, मेरा भूतकाल कैसा था, या मेरा प्रेजेंट कैसा जाएगा। तो हम अपने आप को जानना चाहते हैं और ये तरीके भी हम कई बार अपनाते हैं। पर ये तो रही बातें अलग क्रियाकलापों में खुद को जानने की। पर एक जो विषय है कि खुद को स्वस्थ रखने के लिए और आयु को जानने के लिए, उसकी प्रकृति को जानने के लिए, क्योंकि जिस आयु से हम सब कार्यकलाप कर रहे हैं, एक एक मोमेंट की एक्टिविटी कर रहे हैं, हमारे मन की प्रकृति को अगर हम जैसे नहीं जानते तो हमें कैसे पता लगेगा कि हमें ये कार्य करना चाहिए या नहीं करना चाहिए। अगर मैं बहुत क्रोधित व्यक्ति हूँ तो मुझे सोसाइटी में ऐसी जगह जहाँ बहुत मुझे क्रोध आ सकता है, तो अगर मैं जानता हूँ कि मेरी प्रकृति ऐसी है तो हम नहीं जाएंगे, अपने को सत्व की तरफ लेके जाएंगे या उसको रोकेंगे। पर अगर हम जानते ही नहीं होंगे कि हमारे मन की प्रकृति क्या है, हमारी मानसिक स्थिति क्या है, हमारी लाइक्स क्या है, हमारी डिसलाइक्स क्या है, हमारा सोशल बिहेवियर कैसे हमारी हेल्थ बना रहा है, हमारी फिजिकल बॉडी और हमारे जो वात पित्त कफ, जो हम फिजिकल बॉडी की भी बात करते हैं, तो वो कैसे हमारे स्वास्थ्य बना रही हैं, तो वो हम कैसे जानेंगे जब तक हम प्रकृति को नहीं जानेंगे। तो हम थोड़ा थोड़ा कभी कभी विषय में जानते हैं खुद को, पर जो मेन विषय है, मूल विषय है कि अपने को स्वस्थ रखने के लिए अपनी प्रकृति को जानना, उसके बारे में शायद बहुत चर्चा हम नहीं कर रहे हैं। आज तो बहुत कम इसके बारे में चर्चा हो रही है। तो प्रकृति जो शब्द है वो दो चीजों से मिलकर बना है, प्रा और कृति। तो प्रा का मतलब है बिगिनिंग, शुरुआत, और कृति का मतलब फॉर्म, आकृति। तो जो आपकी आकृति बिगिनिंग में बन जाती है, शुरुआत में बन जाती है, यानी कि गर्भ के समय में बन जाती है, वही आपकी प्रकृति होती है, शरीर की भी और मन की भी। और कभी कभी उसमें चेंज होता है, जब हम रोगी होते हैं तो वात पित्त कफ की स्थिति बदलती है, मन की स्थिति भी बदलती है, कभी ऐसा कोई घटना घट जाती है तो मन की स्थिति भी बदलती है। तो ये बदलती हैं, लेकिन बेसिक जो नेचर है, जो ओरिजिनल नेचर है, ओरिजिनल प्रकृति है, वो हमेशा हमारी सेम रहती है। तो अब हमने बोला कि हाँ, ये तो गर्भ के समय बन जाती है। तो गर्भ के समय अगर ये बनती है तो किस तरह से बनती है, थोड़ा उसको जानते हैं। तो जनरली हम इतना तो जानते हैं कि शुक्र और आर्तव दो जो माता और पिता के संयोग से हमारी उत्पत्ति होती है। और उसमें कभी कभी ये भी कहा जाता है कि किस ऋतु में कंसेप्शन हुआ, फिर वहाँ का अन्न कैसा है, माता पिता का लाइफस्टाइल क्या है, माता पिता की नेचर कैसी है। तो ये थोड़ी थोड़ी बातें जनरल हम जानते हैं कि इससे हमारी प्रकृति बनती है। लेकिन जो एक मुख्य भाव हैं, 6 भाव आयुर्वेद में बताए गए जो इस प्रकृति को बहुत प्रभावित करते हैं, तो थोड़ा सा आज उनके बारे में जानते हैं कि वो भाव क्या है, जिससे हमारी ये जो हमें सिंपल जनरल टर्म्स में तो पता है, लेकिन एक थोड़ा और गहन अध्ययन कि ये क्या 6 भाव हैं जो हमारे को बनाने में बड़ी हेल्प करते हैं। तो पहला वो भाव है पितृज भाव। पितृज भाव में उन्होंने बताया कि आनुवांशिक फैक्टर्स, जेनेटिक फैक्टर्स जो आपको पिता से मिलते हैं, तो वो आपका क्या क्या बनाने में हेल्प करते हैं गर्भ के समय में। तो जैसे आपका बाल कैसे होंगे, आपके दांत कैसे होंगे, आपके सिर कैसा बनेगा, आपका नर्वस सिस्टम कैसा बनेगा। तो जो हार्ड चीज़ें हैं, कठोर जो हमारी चीज़ें होती हैं बॉडी की, वो पितृज भाव से हमें मिलती हैं। तो इस तरह से हम कह सकते हैं कि जो कुछ चीज़ें हमें पितृज भाव से मिलती हैं। और उसके बाद आता है मातृज भाव। तो मातृज भाव से हमें क्या मिलता है, जो सॉफ्ट टिश्यूज़ हैं, जैसे त्वचा है, हमारा रस है, हमारा मांस, मेद, हृदय, आमाशय, किडनी। तो इस तरह की जो सॉफ्ट चीज़ें बनती हैं वो भी ये हमारा जो मातृज भाव हमें मिलता है गर्भ के समय में, उससे बनती हैं। तो आप कहेंगे कि ये इसे क्यों हम जाने, माता पिता का हमें पता है, इसके बारे में आप भावों से क्यों बता रहे हैं। तो उसका हम ऐसे समझ सकते हैं कि जैसे अगर एक पर्सन है वो वात पित्त प्रकृति के हैं, मतलब बहुत सारे पर्सन हो सकते हैं वात और पित्त प्रकृति के हो सकते हैं, लेकिन सबका सिर एक जैसा नहीं होता। होगा, ठीक है, वो वात प्रकृति का है तो उसके सिर का थोड़ा शेप वैसा होगा, ऐसा समझ सकते हैं, लेकिन वो भी उसमें भी बहुत डिफरेंस होगा क्योंकि उसके मातृज और पितृज भाव अलग है। तो इस वजह से उसकी आकृति में फर्क है, चाहे वो सेम प्रकृति का बन रहा है लेकिन फिर भी उसमें डिफरेंस है। तो इस वजह से ये भाव जो है वो डिफरेंस क्रिएट करते हैं। हर व्यक्ति के अलग क्यों होती है प्रकृति, हर व्यक्ति के लिए अलग आहार क्यों बताया गया, हर व्यक्ति के लिए जो अलग अलग क्रियाकलापों में थोड़ा फर्क क्यों बताया गया, क्योंकि ये भाव उसमें फर्क डालते हैं। तो मातृज भाव और पितृज भाव हमने समझा। फिर उसके बाद आता है सातमेज भाव।
सातवें भाव वो भाव है जो गर्भ के समय माता जो एक्टिविटीज करेगी तो उससे हमें वो मिलेंगे। जैसे आरोग्य, अगर माता ऐसी एक्टिविटीज करती है जिसमें ज़्यादा रोग ना हो या ज़्यादा रोगी होने वाली कोई ऐसी काम ना करें तो फिर हमें वो आरोग्य वाला भाव अच्छा मिलता है। फिर अनालस्य, मतलब आलस्य नहीं करती है माता अगर गर्भ के समय में, तो फिर हम जो हमारा भाव बनेगा वो हम ज़्यादा आलसी नहीं होगा मनुष्य। तो सातवें भाव उसको इस तरह की एक्टिविटी से मिलता है, या फिर उसकी इंद्रियों की निर्मलता, उसकी बुद्धि कैसी है, तो ये सब हमें सातवें भाव से मिलता है। फिर उसके बाद आता है रसज भाव। तो ये ज़्यादातर लिंक होता है कि माता उस टाइम आहार क्या ले रही है। रसज भाव आहार से निर्मित होती है ज़्यादा। तो उसमें बताया गया कि जो पुष्टि है, जो उत्साह है, ज़्यादातर फूड से मिलता है वो, तो उससे वो मिलता है। और साथ में हमारा जो ग्रोथ होता है, गर्भ के अंदर जो फिटस का ग्रोथ होगा वो भी हमारा रसज भाव से प्रभावित होता है। फिर उसके बाद एक भाव बताया गया सत्वज भाव। तो सत्वज भाव एक्चुअली मन बनाता है कि हमारा जो मन है वो राजसी बनेगा, वो तामसी बनेगा या सात्विक बनेगा। तो ये सब इम्पैक्ट भी कैसे होगा कि हमारी जो माता है उस टाइम रामायण सुन रही हैं या क्या एक्टिविटीज़ कर रही हैं, तो कहते हैं कि अच्छे भाव लाने चाहिए, सत्व का वाला मन बनाने वाले काम करने चाहिए जब आप गर्भिणी परिचर्या में बताया जाता है। तो इसीलिए बताया जाता है क्योंकि जो ये सत्वज भाव है ये उस टाइम हमारी प्रकृति को इम्पैक्ट कर रहा होता है कि जो शिशु आने वाला है उसकी जो प्रकृति बनेगी उसमें ये भाव बड़ा इंपॉर्टेंट रोल प्ले करेगा कि वो जो शिशु है वो आगे चलकर पवित्र बनेगा, भक्ति भाव वाला होगा, क्षमा वाला होगा, दया वाला होगा, या फिर राजसी टाइप का होगा, अहंकारी होगा, या फिर तामसी होगा कि बहुत क्रोधित होगा या आलस्य वाला होगा। तो ये सब चीज़ें उन भावों पे निर्भर करती हैं, इसीलिए ये सारी चीज़ें मिलकर हमारी प्रकृति बनाती हैं। और एक लास्ट जो है वो आत्मज भाव है। तो यहाँ तो ज़्यादा आत्मा की बात की गई, और आत्मा अपने साथ जो पुनर्जन्म के संस्कारों को लेके आती है जीवात्मा, तो वो भाव जो गर्भ में आता है तो उसको आत्मज भाव में भी, क्योंकि आत्मा भी हमारे अंदर, क्योंकि बहुत सारी हम मानते हैं ऐसे वेदों में कि बहुत सारी आत्माएं में से कौन सी आत्मा को हमारे शरीर में आने का सिलेक्शन वो डिपेंड करता है कि हम उसके भी बहुत सारे संस्कार किए जाते हैं एक्चुअली। तो वैसे भी होता है, और वैसे कौन सी आत्मा का हमसे क्या रिलेशन है तो उस हिसाब से वो उस टाइम गर्भ में आती है। तो इस तरह से इन सभी 6 भावों को मिला के हमारी प्रकृति को ये प्रभावित करते हैं। तो सिर्फ वात पित्त कफ ऐसा कहने से नहीं है, लेकिन उसके साथ साथ गर्भ के टाइम में भी बहुत सारी चीज़ें हैं, बहुत सारे घटक हैं जो हमारी प्रकृति को बनाते हैं। तो आप अब ये समझ सकते हैं आज की टर्म्स में इसको कि जो हमारा शरीर है वो हार्डवेयर और सॉफ्टवेयर का कॉम्बिनेशन है। कंप्यूटर वाले तो इसको बहुत अच्छे से समझ सकते हैं कि जो हमारा शरीर है वो हार्डवेयर और सॉफ्टवेयर का कॉम्बिनेशन है। तो हार्डवेयर हो गया हमारा जो बॉडी पार्ट्स हैं जो बाहर हमें दिख रहे हैं, वो सब आँख कान नाक, जो हम कहते हैं कि हाँ हमारे 2 हाथ हैं, 2 पैर हैं, इस तरह से ये तो हम पढ़ते ही हैं, तो ये हार्डवेयर पार्ट है। लेकिन उसको चलाने वाला जो सॉफ्टवेयर पार्ट है, जो ये सारे भावों से मिलके बन रहा है, जो वात पित्त कफ दोषों से मिलके बन रहा है, तो इस सॉफ्टवेयर को भी समझना बहुत ज़रूरी है अपनी हेल्थ को बनाने के लिए। तो इसलिए आयुर्वेद के आचार्यों ने बताया कि आप बॉडी के हार्डवेयर और सॉफ्टवेयर को दोनों को समझ के आपकी प्रकृति को समझिए और स्वस्थ रहिए। तो इसी के साथ आज का सत्र हम यहीं ख़त्म करते हैं। स्वामी जी के चरणों में वंदन और धन्यवाद स्वामी जी। जी श्यामप्रिया जी धन्यवाद। तर एक नवीन जीव शरीर धारण करण्याकरता काय काय गोष्टी कारणीभूत असू शकतात, याच्याकरता शरीराला जसा वातपित्त कफ आवश्यक आहे, मनाला जसा सात्विक राजसिक आणि तामसिक गुण महत्त्वाचे आहेत, त्याबरोबरच आईकडून कुठलं गुण येतात शरीरावर, वडिलांकडून काय येतात, त्यानंतर आईच्या पोटात बाळ असताना आईचं जेवणं खाणं, आईचं सर्व व्यवहार, ती काय पाहती, काय ऐकती आणि काय क्रिया करते, काय वाचन करते, या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या बाळावर कसा होत असतो, आहारामुळे काय परिणाम होतो, विहारामुळे काय परिणाम होतो, म्हणजे एकूण एक जीव शरीर धारण करण्याकरता आई वडील या व्यतिरिक्त इतर ज्या काही 4 गोष्टी कारणीभूत आहेत ते खूप सुंदररित्या विवेचन केले, त्याकरता मी त्यांना धन्यवाद देतो। आज आपण इथेच थांबू। उद्या
पुन्हा संध्याकाळी 5 वाजता. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः. स्वामी जी ने कई नए क्षेत्रों में अपने कदम बढ़ाए. उन्होंने तय किया कि गरीबों के इलाज के लिए मठ की ओर से एक अस्पताल बनाया जाए. जब अस्पताल बनाने के लिए पर्याप्त संसाधन नहीं जुट पाए, स्वामी जी ने सीमित संसाधनों के साथ ही अस्पताल का काम शुरू करा दिया. लेकिन हुआ वही जिसका डर था. 2007 आते आते सारे पैसे खत्म हो गए. आसपास पानी के स्रोत सूख गए और काम ठप हो गया. इस विपरीत परिस्थिति में स्वामी जी के भीतर एक विचार कौन था. उन्होंने सोचा कि क्यों ना महाराष्ट्र की पारंपरिक ग्रामीण संस्कृति को दर्शाने वाला एक म्यूजियम बनाया जाए. एक ऐसा म्यूजियम जो लोगों को लुप्त हो रही ग्रामीण संस्कृति से जोड़ कर रखे. स्वामी जी इस म्यूजियम को इतना अद्भुत और सुंदर बनाना चाहते थे कि लोग इसे देखने के लिए खुशी खुशी टिकट खरीदने को तैयार हो जाएं. धीरे धीरे स्वामी जी की कल्पना आकार लेती गई. असली गांव का माहौल तैयार करने के लिए आसपास के गांवों को मॉडल के तौर पर इस्तेमाल किया गया. व्यक्तियों के चेहरे पर वास्तविक भाव लाने के लिए और गांव के परिवेश को एकदम असली दिखाने के लिए कलाकारों ने खूब मेहनत की. जब म्यूजियम बनकर तैयार हुआ तो लोगों ने उसे खूब पसंद किया. धीरे धीरे टिकट लेकर म्यूजियम देखने वालों की भीड़ मठ में उमड़ने लगी. म्यूजियम के जरिए मठ की आय का एक नया रास्ता खुल गया. लेकिन अस्पताल बनाने के लिए ये काफी नहीं था. कुछ और करना जरूरी था. भक्तों से पैसा मांगना स्वामी जी को बिल्कुल पसंद नहीं. लेकिन अस्पताल के लिए उन्होंने ये भी किया. कार्यक्रमों में जाने के लिए पैसे तय कर दिए गए. मठ से जुड़े परिवारों के बच्चों ने स्वामी जी के आह्वान पर अपनी पॉकेट मनी दान कर दी. महिलाओं ने 1 साल तक साड़ी नहीं खरीदी. बच्चों के जन्मदिन सादगी से मनाए गए. इन सब से जो पैसे बचे उसे लोगों ने मठ को दान दे दिया. घरों की रद्दी बेचकर भी पैसे जुटाए गए. जब इन सब उपायों से भी पर्याप्त पैसों का इंतजाम नहीं हो पाया तो स्वामी जी ने अपने भक्तों से 5 साल के लिए बिना ब्याज का कर्ज मांगा. स्वामी जी के हर कदम पर लोगों ने उनका पूरा पूरा साथ दिया. अंततः 16 मई 2010 को अक्षय तृतीया का वो शुभ दिन भी आया जब अस्पताल बनकर तैयार हो गया. 200 बिस्तरों वाला एलोपैथिक अस्पताल और 50 बिस्तरों वाला आयुर्वेदिक अस्पताल 15 एकड़ में फैला. सभी सुविधाओं से लैस सिद्धगिरी अस्पताल सभी जाति धर्म के लोगों की सेवा के लिए सदैव तत्पर. सिद्धगिरी हॉस्पिटल हे चांगले आहे. मग तिथून आम्ही इथं आलोय आणि इथं आमचा इलाज चांगला झाला आणि आमच्या पेशंटला खूप बरं वाटलं. यहाँ आंखों का बहंगापन और पोलियो जैसी कई बीमारियों के मुफ्त इलाज की सुविधा है. गर्भवती महिलाओं की प्रसव की सुविधा भी निःशुल्क है. गरीबों को राहत देने के लिए कई बीमा योजनाएं हैं. जो मरीज अपना खर्च बिल्कुल नहीं उठा सकते उनके लिए दानदाता ढूंढने का भी इंतजाम है. मरीजों की चिंता स्वयं स्वामी जी करते हैं. अस्पताल की दरें
कोल्हापुर के चिकित्सा बाजार से लगभग आधी है, लेकिन सुविधाएं 5 सितारा अस्पतालों की टक्कर की। इसके चलते कोल्हापुर के निजी अस्पतालों को भी मजबूरी में अपनी दरें कम करनी पड़ी हैं। स्वामी जी यही चाहते थे। मरीजों को लूटने के काम करने वाले अस्पताल और डॉक्टर लोग जो है उनको ज़रूर हम रोक सकते हैं, क्योंकि उनको कम दाम में इलाज करने के लिए मजबूर कर सकते हैं। ये तो हम आत्मविश्वास से कह सकते हैं। स्वामी जी का जोर इलाज करने से ज्यादा